शरद पवार यांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या ठिकाणी जर आपण बघितला तर या ठिकाणी एक LED लावण्यात आलेली आहे आणि त्यांचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा सर्व जो काही प्रवास आहे हा LEDच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे। त्यांचे पूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व, देशाचं नेतृत्व, त्याच्यानंतर राज्याचं नेतृत्व, त्यांनी जे आजपर्यंत केलेला सर्व कार्य अहवाल जो आहे हा LED मधून या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। आपण जर बघितला तर या ठिकाणी याच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या ठिकाणी जवळ 86व्या वाढदिवसानिमित्त जे बुंदीचे लाडू, मोतीचूर लाडू जे आहेत हे जवळपास 86 किलो वेगवेगळ्या रंगामध्ये जे लाडू जे आहेत हेच या सेंटरमध्ये सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। आपण बघू शकता की पूर्ण 86 किलो लाडू जे आहेत हे या ठिकाणी 86व्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी लाडूच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। नेमकं या ठिकाणी ज्यांनी लाडू बनवून आणलेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया। काय नेमका भावना आहेत तुमच्या? भावना का आज देशाचे नेते या महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि पवार साहेबांचं योगदान असं कुठलं फील्डमध्ये नाही आहे। साहित्य असू द्या, क्रीडा असू द्या, क्रिकेट असू द्या, कुठल्याही फील्डमध्ये असू द्या, महिला सशक्तीकरण असू द्या, एवढ्या मोठ्या नेत्याचा म्हणजे आमच्या देवाचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त म्हणून एक प्रकारचं हे जे आहे ते कार्यकर्त्यांसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंदिर आहे आणि या मंदिरातल्या देवाचा वाढदिवस असल्यामुळं आम्ही जे कार्यकर्ते इथं येतील त्या प्रत्येकाच्या हातावरती प्रसाद म्हणून लाडू ठेवायचा प्रयत्न आम्ही इथं करतो आहे। 86वा वाढदिवस पवारसाहेबांचा आहे म्हणून 86 किलो लाडू इथं आज आम्ही वाटप करणार आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की 86वा वाढदिवस आहे आणि 86 किलो लाडू सुद्धा या ठिकाणी वाटप करण्यात येत आहेत। या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाला एक प्रेरणा मिळत आहे अशा भावना सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।